सो हॅलो एव्हरीवन, तर वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज मी जाते माझ्या फर्स्ट ज्योतिर्लिंगला आणि मी खूपच जास्त खुश आणि हा प्लॅन अचानक भयानक झाला. सकाळी डिसाईड केलं आणि आम्ही रात्री लगेचच निघालेलो म्हणून आम्हाला जनरल कोचमधून जायला लागतं आणि ही माझी अवस्था आहे भाई साब. पण तिथे पोचलो भाई, एवढी थंडी होते ना कायच बोलू. मग तिथून आम्ही कॅब केली बिकॉज बसला खूप जास्त टाईम लागणार होता. तर कॅब करून पोचल्या आम्ही तिथे. एवढी थंडी होते म्हणून पहिलं तर आम्ही हे दूध होतं गरम गरम मस्त ते पियालो आणि मग त्याच्यानंतरला आणि मग मस्त आहे ना फ्रेश पाणी होऊन मस्त तयार होऊन आम्ही लोक निघालेलो मंदिरच्या दर्शनाला. आधी तर मी खूपच जास्त खुश होती, हे बाहेरचं एवढं खाली खाली लोक नाहीये बघून. पण भाई दिसताना मी एवढी किती खुश आहे, पण आतमध्ये जाऊन ही एवढी गर्दी बघून आम्ही लिटरली पूर्ण 4 ते 5 तास लाईनीमध्ये थांबले आणि खूपच रिग्रेट फील होते बिकॉज आम्ही पास नाही घेतलेला म्हणून. त्याच्यानंतरला मस्त दर्शनाने करून बाहेर आल्या ना मला हे रुद्राक्ष शॉप दिसलं आणि माझ्या पप्पाचा कॉल आलेला की ते घेऊन या. तर मी हे 2 घेतलेले रुद्राक्ष आणि मस्त पेटपूजा केली बिकॉज भाई कालपासून काहीच नाही खाल्लेलं. त्यानंतरला ते हे लेक होतं ते आम्ही बघितलं आणि तिथे पोचल्यावरती आम्हाला डोक्यात आलं की इथे ब्रह्मगिरी फोर्ट आहे, हिल आहे, तर आपण तिथे जाऊया. तर आम्ही ट्रॅक करायला तिथे सुद्धा गेलेलो. भाई एवढी गर्दी तर ऑफकोर्स होतीच आणि चढायला तर बिलकुल नव्हतं. आणि तिथे भाई एवढे माकडं होती ना त्याच्याने तर भाई एवढी भीती वाटत होती ते बिकॉज ते अंगावरती येत होते आणि मी हे दिसते किती वाकून वाकून चालायला होतच नव्हतं. आणि त्याच्यानंतरला खालती येऊन हे इथे कुंड आहे मेन, तिथे आम्ही लोक थोडं हातपाणी धुवून आहे ना आम्ही फ्रेश आणि झालो आणि त्याच्यानंतरला आम्ही फ्रेश आणि होऊन मस्त चेंज आणि करून प्रसाद आणायला गेलेलो बिकॉज भाई सकाळपासून 3दा राऊंड मारलेला पण प्रसाद संपलेला. आणि त्यानंतर मी हे ट्राय करायचं होतं जे की नवीन दिसलं आणि त्याची टेस्ट खूपच बेकार. नंतरला मस्त आम्ही पेटपूजा केली जे की आम्ही मिसळ खात होतो आणि जे सकाळी खाल्लेलं ते बिलकुल टेस्टलेस होतं, पण अर्धं जेवण तर आम्ही टाकून दिलेलं. आणि मग हे खाऊन खूपच जास्त बरं वाटत होतं आणि त्यानंतरला आम्ही घरी जायला निघालेलो. दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.